आजच्या या वारीच्या निमित्तानं खरं तर आमदार म्हणून तर माझी ओळख महाराष्ट्रात तर एक सगळीकडे आपण पाहताच आहे, परंतु यासोबत या वारीच्या माध्यमातून एक वारकऱ्यांचा मुलगा म्हणून वारी नेणारा आमदार म्हणून आज महाराष्ट्रात सुद्धा ही एक दुसरी ओळख निर्माण झाली। ही ओळख ही राजकीय कुठल्याही पदापेक्षा, सत्तेपेक्षा, राजकीय अस्तित्वापेक्षा ही ओळख मला असं वाटतं की पांडुरंगाची सेवा करणारा आमदार म्हणून माझी ओळख ही मला सगळ्यात मोठी ओळख वाटते। 2024 ज्या पद्धतीने आपण 2 ट्रेन नेल्या होत्या त्या आता अविरतपणे 2 ट्रेन नेण्याचा प्रयत्न आपण पुढच्या वर्षापासून पुन्हा 2 ट्रेन न्याव्या लागतील असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं। ही वारकऱ्यांची सेवा ही अगदी कमी लोकांच्या नशिबात असू शकते आणि या पांडुरंगाच्या आशीर्वादानं ही पांडुरंगाने आज ती सेवा माझ्या हातून करून घेतली आहे। मी या पांडुरंगाच्या पुढे नतमस्तक होत असताना त्या विठ्ठलाला एवढंच सांगेल की सेवा अशाच पद्धतीने अविरत अखंडपणे चालू राहिली पाहिजे। हो हरिनामाचा गजर, भक्तीचा ज्वार, विठ्ठल भेटीची आस लागली या फार। हरिनामाचा गजर, भक्तीचा ज्वार, विठ्ठल भेटीची आस लागली या फार। विठ्ठल भेटीची आस लागली या फार। चालली चालली चंद्रभागेच्या काठाशी, नेहमी चालली चालली असं माऊली भेटीची मान। विठ्ठलाचं घेता सुख दाट देवराशी, तुझ्या हातात रंगुनी असं लागली मनाशी। चालली चालली चंद्रभागेच्या काठाशी, नेहमी चालली चालली असं माऊली भेटीची पुंडलिका परसे हार विठाल, श्री ज्ञानदेव तुकाराम। विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा, देवा विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा। विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा, देवा विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा। चालतो गजर हरपुली भान, विसर भुकेचा नाही तहान। आषाढीच्या वारीचा मनीला विधान, मुखातून वाहे देवा तुझे गुणगान। उजळत अंतरात मूर्तिमंत तुझी छाया, लेकराला देतो राया तुझ आई परी माया। उजळत अंतरात मूर्तिमंत तुझी छाया, लेकराला देतो राया तुझ आई परी माया। आमदार होण्याच्या अगोदरपासून जो आपण संकल्प घेतलाय की हजारो लोकांसोबत ही वारी आपण करावी आणि बघता बघता त्या वारीला तुमच्या या प्रेमामुळे आज 6 वर्ष पूर्ण झाला आहे आणि उद्यापासून पुन्हा 7व्या वर्षाची प्रतीक्षा आपण करणार आहोत। म्हातारी आजी असेल किंवा एखादी ताई असेल, काकू असेल, मावशी असेल, ह्या अगदी हात धरून हक्काने कधी मला जेवायला सांगतील, कधी सोबत बसायला सांगतील। म्हणजे जो आपुलकीचा भाव या वारीतनं मिळतो तो कुठल्याही शब्दात मी वर्णन करू शकत नाही।